जपानच्या बुलेट ट्रेनसाठी आपण प्रवास करणार आहोत टोकियोसाठी आणि आपण स्टेशनवरती आलो आहे ओसाकाच्या. या ट्रेनमध्ये आपल्याला चढायचं आहे. हीच टोकियोला जाणारी ही आमची ट्रेन आहे. ट्रेनमध्ये आम्ही जाणार आहोत. जाऊया, एक प्रवास करूया कशा पद्धतीने जपानच्या बुलेट ट्रेनचा असेल. आपण लाईनमध्ये लागलो आहे. प्रत्येकजण लाईनीत थांबलेला आहे. लाईनीतूनच बुलेट ट्रेनमध्ये आतमध्ये जाण्याचा प्रयत्न सगळेजण करत आहेत. आपण सुद्धा लाईनमध्ये लागूया आणि या लाईनमध्ये आपण सगळे जाऊया. ट्रेनमध्ये आलेलो आहोत आणि या ट्रेनमधून आपण प्रवास करणार आहोत. आपला कुठला सीट आहे ते बघण्याचा आपण प्रयत्न करतो. ही आहे बुलेट ट्रेन, आतमधली बुलेट ट्रेन आपण बघतोय. या बुलेट ट्रेनमधून आपण प्रवास करणार आहोत आणि आम्ही आमचा सीट नंबर शोधतोय. वन डी ही माझी सीट आहे. आय थिंक हीच माझी सीट आहे. इथे मी आलेलो आहे. 1D असेल. 1D ही माझी सीट आहे आणि ॲसल ई जी आहे ती विंडो आहे. बुलेट ट्रेन सुरू झाली आहे. आपण बसतोय. ही बुलेट ट्रेनच्या विंडोमधून दिसणारे दृश्य. स्पीड हा खूप जास्त आहे विंडोचा, बुलेट ट्रेनचा, माफ करा. आणि हा व्ह्यू बघण्यासाठी आम्ही 2-3 दिवस जपानमध्ये आहोत आणि आमची एक इच्छा होती की आपण बुलेट ट्रेनने प्रवास करणार आहोत. कारण हीच बुलेट ट्रेन BKC तो अहमदाबाद सुरू होणार आहे आणि जापानमधूनच आपण ही बुलेट ट्रेन घेणार आहोत. त्याच्या आधीच आम्ही ह्या बुलेट ट्रेनचा प्रवास केला आहे. कशी असते बुलेट ट्रेन हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही मराठी प्रेक्षकांसाठी करतो आहे. जबरदस्त असा स्पीड आपण बघतोय. बुलेट ट्रेनचा जो एकदम स्पीड असतो त्या टॉप स्पीडला बुलेट ट्रेन धावते आणि हार्डली 2 तासामध्ये आपण टोकियोला पोहोचू असं सांगितलं गेलं आहे. या बुलेट ट्रेनमधून जे जपान दिसतंय ते तुफान आहे, याला तोड नाही. अशी दृश्य आपण कधीच इंडियामध्ये बघितलेली नाहीत. कारण त्या स्पीड मेंटेन केला जातो तो जबरदस्त आहे. त्या सगळ्या बुलेट ट्रेनचं एक स्टेशन आहे जिथे सगळ्या बुलेट ट्रेन थांबलेल्या असतात. आपण टोकियोत पोहोचलेलो आहोत. थोड्या वेळात आपण आपल्यामध्ये ही टोकियो स्टेशनची दृश्य आहे.
आपण टोकियो स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत. टोकियो स्टेशन बुलेट ट्रेनचं होतं ते बाहेर आलेलं आहे आणि आपण आपली गाडी शोधतोय. कुठे गाडी आहे ती बघूया आणि मग जाऊया. तुर्तास आपण बघूया की यातलं टोकियो शहरची एक झलक. असं आहे टोकियो शहर आणि हे स्टेशन. पुढे जाऊया, बघूया.